आज आमचा हा आंदोलन जो आहे हा यशोधरा पोलीस स्टेशनच्या सामनेचा होता, परंतु थोडंसं त्यांनी स्टेशनच्या बाजूला आम्हाला इथं रोखलं आहे। आम्ही त्या चौकापासून आलेलो आहे आणि आंदोलन करण्याचं माझं कारण असा की 22 जानेवारीला रात्री 9:30-10च्या दरम्यान यशोधरा नगर इथं एका अल्पसंख्याक मुस्लिम परिवारावरती बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला। त्यांच्या घरात घुसले, त्यांच्या गाड्या फोडल्या, त्यांच्या घराला सामानाची नासधूस केली, शस्त्र घेऊन त्यांच्या परिवारातील 5 लोकांना त्यांनी मारझोड केली। त्यापैकी एक महिला पण होती, त्या महिलाचे कपडे फाडण्यात आले, त्या महिला पण वेगळ्या शरीराच्या भागावरती तिला पण मारण्यात आलं आणि एका व्यक्तीला तो मेलेला समजून सोडून निघून गेले। त्या घटनेची तक्रार झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने त्या सर्व आरोपींना अटक करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी त्यांना अटक केली नाही। 22 जानेवारीची घटना 14 फेब्रुवारीला जेव्हा आम्हाला कळली तेव्हा आम्ही त्याची माहिती घेतली आणि 14 तारखेला आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं। तेव्हा 16 तारखेला त्यांनी थातूर मातूर कारवाई म्हणून फक्त 5 लोकांना त्यांनी अरेस्ट केला। बघा किती लोक, 15, 20, 25 लोक असतील जे ते पूर्ण हमला घेऊन त्यांच्या घरात घुसले आणि फक्त नाममात्र कारवाई करता अटक किती लोकांना केली, फक्त 5 लोकांना। परंतु याचा जो मास्टर माइंड जो होता हा बंडू तळवेकर, हा शिवसेनेचा नगरसेवक मागल्या 2-3 टर्मपासून यशोधरा नगर ह्या क्षेत्रातला तो कसा प्रतिनिधित्व करते आणि त्याच्याकरता सर्व धर्म सर्व समुदाय हा त्याच्याकरता एक असला पाहिजे। त्यांनी हा असा भेदभाव करायला नको होता, परंतु त्यांनीच लोकांना भडकवून लोकांच्या सोबत पीडित परिवाराच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली आणि आज तो व्यक्ती मोकळा फिरत आहे, त्याला अजूनही कसल्याही पद्धती त्याच्यावरती कारवाई झालेली नाही। आमची मागणी ही आहे की तो जो मास्टर माइंड जो माणूस आहे बंडू तळवेकर, तो आजही खुला उघडा फिरत आहे, त्याच्यावरती कारवाई नाही झालेली आहे। तर आमची पहिली मागणी आहे की त्याला आधी अटक झाल्या पाहिजे, कारण की तो खुल्ला असल्यामुळं तो जो पीडित परिवार आहे तो आपल्या जीवाच्या भीतीमुळं आणि आपल्या परिवाराच्या भीतीमुळं तो आज आपलं घरदार नागपूर शहर सोडून बिचारा कुठंतरी गायब झालेला आहे। हा असा अल्पसंख्याक समुदाय केव्हापर्यंत का आम्ही आमच्या घरदारं सोडून का बाहेर फिरायचे का? ह्या अशा लोकांच्या वागण्यामुळं आम्ही अगर प्रशासनाकडनं अशी अपेक्षा नाही करणार तर कुणाकडनं करणार? परंतु प्रशासन अगर वेळेवरती अगर साथ देईल, 16 तारखेला प्रशासनाने त्यांना 5 आरोपींना अटक केली, बाकीचे आरोपी अजूनही मोकाटाचे आहेत। तर आमची मागणी आहे की जो पीडित परिवार आहे त्या पीडित परिवाराला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आणि बंडू तळवेकर हा इथला जो मास्टर माइंड आहे त्याला बिलकुल अटक झालीच पाहिजे।